नमस्कार. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर लाखो विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला संताप आता आंदोलनाच्या रूपाने दिल्लीच्या जंतर मंतरवर दिसून येतोय. या आंदोलनाचं नेतृत्व कॉकरोच जनता पार्टी या नव्या युवक संघटनेकडून केलं जात असून प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ, पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणावर बसले आहेत. त्यांची मुख्य मागणी म्हणजे नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, शिक्षण व्यवस्थेत मूलभूत सुधारणा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. मात्र इतके दिवस उलटूनही केंद्र सरकारकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता हा प्रश्न केवळ एका पेपर फुटीपुरता मर्यादित न राहता सरकारच्या उत्तरदायित्वाचा आणि लोकशाहीतील संवादाचा बनला आहे. या आंदोलनाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न म्हणून झाली असली तरी आता त्याचं स्वरूप अधिक व्यापक झालं आहे. आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की देशात वारंवार पेपर फुटी, भरती घोटाळे आणि परीक्षा प्रक्रियेतील गैरव्यवहार समोर येत आहे. लाखो विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत करतात, पण काही मोजक्या लोकांच्या भ्रष्टाचारामुळे त्यांचं भविष्य धोक्यात येतं. अशा परिस्थितीत केवळ चौकशी करून उपयोग नाही, तर जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि संबंधित मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे. याच भूमिकेतून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. सोनम वांगचुक यांनी या आंदोलनात सहभागी होताना स्पष्ट सांगितलं की हा कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही. हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि देशातील शिक्षण व्यवस्थेतील विश्वासाचा प्रश्न आहे. त्यांच्या मते एका मंत्र्याचा राजीनामा हा अंतिम उद्देश नसून शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्वाची सुरुवात आहे. सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, संसदेत या विषयावर गंभीर चर्चा व्हावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी कठोर कायदे व पारदर्शक व्यवस्था निर्माण व्हावी अशी त्यांची भूमिका आहे. मात्र सर्वात मोठा प्रश्न असा आहे की सरकार या आंदोलनाबाबत शांत का आहे? राजकीय विश्लेषकांच्या मते यामागे अनेक कारणं असू शकतात. सरकारला या आंदोलनाला अधिक प्रसिद्धी द्यायची नसल्यामुळे ते थेट प्रतिक्रिया देण्याचं टाळत असल्याचं काहींचं मत आहे. दुसरीकडे सरकारचा दावा आहे की नीट प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधित तपास यंत्रणा काम करत आहे. त्यामुळे आंदोलनाच्या दबावाखाली कोणताही निर्णय घेतल्याचा संदेश जाऊ नये अशी सरकारची भूमिका असू शकते. काही विश्लेषकांचं असंही मत आहे की संसद अधिवेशनात या विषयावर उत्तर देण्याची तयारी सुरू असल्यामुळे सरकार सध्या प्रतीक्षेची भूमिका घेत आहे. मात्र आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवाद टाळणं हा कोणताही उपाय नाही. आंदोलनातील आणखी एक चर्चेचा विषय म्हणजे विरोधी पक्षांची भूमिका. अनेक प्रादेशिक पक्ष, विद्यार्थी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असला तरी काँग्रेसकडून अपेक्षित तितका आक्रमक पाठिंबा दिसून आलेला नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काही राजकीय तज्ज्ञांच्या मते ही चळवळ स्वतःला पूर्णपणे अपक्ष आणि राजकारणापासून दूर असल्याचं सांगत असल्यामुळे काँग्रेससह मोठे पक्ष जाणीवपूर्वक सावध भूमिका घेत आहेत. कारण कोणत्याही राजकीय पक्षाने आंदोलनाचं नेतृत्व स्वीकारलं तर त्यांचं मूळ स्वरूप बदलू शकतं. तर काहींच्या मते विरोधी पक्षांमध्येही या आंदोलनाबाबत एकमत नसल्यामुळे ठोस भूमिका समोर येत नाही. विशेष म्हणजे सोशल मीडियावर या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. देशभरातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण तज्ज्ञ, कलाकार आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते सोशल मीडियावर सरकारने संवाद साधावा अशी मागणी करत आहेत. काही प्रसिद्ध व्यक्तींनीही उपोषणाला नैतिक पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र सोशल मीडियावर लाखो लोक समर्थन करत असले तरी प्रत्यक्ष जंतर मंतरवर गर्दी त्या मानाने कमी असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन आंदोलनातील फरक पुन्हा एकदा स्पष्ट झालाय. दरम्यान सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने प्रशासनाला त्यांच्या आरोग्यावर नियमित लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. डॉक्टरांनीही दीर्घकाळ उपोषणामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो असा इशारा दिलाय. तरी देखील आंदोलन मागे घेण्यास ते तयार नसून विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लढा सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कॉकरोच जनता पार्टीने आता संसद अधिवेशनादरम्यान चलो संसद आंदोलनाचीही घोषणा केली आहे. सरकारने चर्चा सुरू केली नाही, शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा जाहीर केल्या नाहीत आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या आंदोलनाचं स्वरूप अधिक मोठं होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते हा संघर्ष केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता मर्यादित नाही. हा देशातील परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास, विद्यार्थ्यांचं भविष्य आणि सरकारच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न बनला आहे. गेल्या काही वर्षात विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेत झालेल्या पेपर फुटीच्या घटनांमुळे तरुणांमध्ये मोठा रोष आहे. अशा वेळी सरकारने केवळ चौकशी न करता शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करणे आवश्यक असल्याचं मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. आता सर्वांचं लक्ष केंद्र सरकारच्या पुढील भूमिकेकडे लागलं आहे. सरकार आंदोलनकर्त्यांशी संवाद साधणार का? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर काय निर्णय होणार?
संसदेत या विषयावर चर्चा होणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाखो विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण होणार का? या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळात मिळणार आहेत. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू झालेले हे आंदोलन आता केवळ एका पेपरफुटीचं आंदोलन राहिलेलं नाही, तर देशातील शिक्षण व्यवस्था, पारदर्शकता आणि लोकशाहीतील उत्तरदायित्व यांची मोठी परीक्षा ठरत आहे.